भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जून 2028 पर्यंत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे। खारघर ते तुर्भे या सुमारे 6 किलोमीटर लांबीच्या 2100 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। एकात्मिक भुयारी मार्ग रस्ता प्रकल्प अंतर्गत वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यात येणार आहे। गायमुख जंक्शन ते फाउंटन हॉटेल जंक्शन दरम्यान सुमारे 6 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान 9 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे। पूर्वेकडील अटल सेतू ते पश्चिमेकडील सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतू यांच्या दरम्यान सिग्नल विरहित वाहतुकीकरता शिवडी वरळी या उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। ऐरोली ते कटई नाका या उन्नत मार्गाचे भाग 3 चे काम हाती घेण्यात येत आहे। ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। अटल सेतू ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गापर्यंत 1102 कोटी रुपये किमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्याकरता छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत ठाणे या उन्नत मार्गाचे काम डिसेंबर 28 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तसेच साकेत ते आमणे या उन्नत मार्गाच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे वर्सोवा सागरी सेतू या 18,121 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे 4ही टप्प्याचे काम प्रगतीत असून हा प्रकल्प मे 2028 पर्यंत अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। वर्सोवा दहिसर भाईंदर या 22,166 कोटी रुपये किमतीच्या सुमारे 60 किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग प्रगतीत असून डिसेंबर 28 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। मुंबई वाढवण द्रुतगती जोडणी करण्याकरता उत्तम ते विरार या सुमारे 58,754 कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूचे काम हाती घेण्यात येत आहे। बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। अटल सेतूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याकरता उल्वे किनारी मार्गाचे काम जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। पनवेल ते कर्जत या 2,782 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे। मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3B या 14,907 कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली असून त्यात राज्य शासनाचा 50% आर्थिक सहभाग आहे। या प्रकल्पाअंतर्गत बदलापूर कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई या दरम्यान सुमारे 69 किलोमीटर लांबीचे नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत। पुणे लोणावळा 3ऱ्या व 4थ्या रेल्वे मार्गिकेच्या 5,100 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाचा पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना थेट लाभ होईल। पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 मधील खडकवासला स्वारगेट, हडपसर खराडी मेट्रो मार्गिकेच्या उपमार्गिका हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। पुण्यातील रामवाडी ते वाघोली दरम्यान 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली आहे। येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड रोड या 54 किलोमीटर दुहेरी भुयारी मार्गाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येत आहे। राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 50% राज्य हिश्श्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025 ते 47 अंतर्गत राज्यातील रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल। या योजनेत 6,272 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग, 14,919 किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4,247 किलोमीटरचे पर्यटन परिपथ समाविष्ट आहेत। ही योजना महाराष्ट्राला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या शक्तिपीठ महामार्गाच्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची कारवाई अंतिम टप्प्यात आहे। कल्याण जिल्हा ठाणे
ते लातूर पर्यंत ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग उभारण्याचे प्रस्तावित असून त्याच्या संरेखनाची कारवाई सुरू आहे. राज्यातील 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महत्त्वाचं आहे, राज्यातील 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्यात येईल असे मी घोषित करत आहे. त्यासाठी एशियाई विकास बँकेच्या सहाय्याने 4500 कोटी रुपये किमतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील विदर्भात पूर्व विभागातील नैसर्गिक खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर चंद्रपूर या प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्गांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. वाढवण बंदराला देखील समृद्धी महामार्गाने जोडण्याकरता तवा ते भरवीर माल वाहतूक कॉरिडॉरच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. पुणे ते शिरूर हे 53 किलोमीटर लांबीचे 7514 कोटी रुपये किमतीचे उन्नत मार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे. तळेगाव चाकण हा 6499 कोटी रुपये किमतीचा 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग व चाकण शिक्रापूर या 5232 कोटी रुपये किमतीच्या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या 6 पदरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे ते छत्रपती संभाजीनगर जलद व सुलभ प्रवासासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 192 किलोमीटर लांबीच्या 14,886 कोटी रुपये किमतीच्या ग्रीनफील्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळुंज MIDC दरम्यान उन्नत मार्गाचे काम 2 टप्प्यामध्ये करण्यात येईल. हडपसर यवत या 5262 कोटी रुपये किमतीच्या 31.50 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा 25 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर पुणेकरिता विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गडचिरोली येथे ग्रीनफील्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. लातूर, बारामती व अमरावती येथील विमानतळाच्या ठिकाणी रात्रीच्या उड्डाणाकरता सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ व कराड विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्यात येत आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी पर्यावरणपूरक व स्वस्त उपाय म्हणून सध्याचे जलमार्गांचे 125 किलोमीटरचे जाळे 340 किलोमीटरपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या वार्षिक 1,60,00,000 असलेली प्रवासी संख्या 2031 पर्यंत 7,39,00,000 पर्यंत वाढेल. यासाठी 21 विद्यमान जलमार्गावरील 20 टर्मिनलचे अद्ययावतीकरण आणि 11 नवीन जलमार्गावर 24 टर्मिनलची निर्मितीसाठी 6,600 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईमधील रेडिओ क्लब येथील नवीन जेटी प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास येत असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाकरिता राज्य हिस्सा म्हणून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मच्छीमारांच्या अडचणी व गरजा लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे आधुनिक मत्स्य बंदर विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बोटींसाठी सुरक्षित थांबा, वादळी वाऱ्यापासून संरक्षण आणि आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार असून त्याद्वारे मत्स्य उत्पादनात भरीव